स्वामी समर्थ। मी नैना गोपाळ स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे अंगारकी संकष्टी। तर म्हटलं चला आज त्या निमित्ताने मस्त असं उकडीचे मोदक करूया। त्याच आधी सर्वांना अंगारकी संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा। तर म्हटलं चला आज मस्त असं स्पेशल काहीतरी जेवण बनवूया, कारण की चंद्रोदय आहे 10:30चा। त्यामुळे म्हटलं आरामात जेवण करूया। मुलं गेलेली आहे स्विमिंग क्लासला, आता वाजलेले आहेत 8:30 वाजलेले आहेत आणि तोपर्यंत म्हटलं मुलं 9 वाजेपर्यंत येतील, जेवण रेडी ठेवूया, कारण की आज मुलांनी सुद्धा उपवास धरला आहे। म्हटलं चला त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी स्पेशल जेवण बनवूया। त्यासाठी आता मी मोदकाचं सारण बनवायला ठेवते। आणि तुम्ही पाहू शकता मुंबईची भयंकर गरमी, म्हणजे खूप गरमी वाढलेली आहे। पाऊस बाहेर पडतोय, मध्येच ऊन पडते, त्यामुळे अजून जास्त गरम होते। आणि आता चला तुम्हाला मी जेवण दाखवते आज काय काय स्पेशल बनवणार आहे। फक्त तुम्ही मस्त असं मी सारण बनवायला ठेवलेत। इथे मी भाजीची तयारी केली आहे, कांदा टोमॅटो सगळं भाजून घेतले। इथे पनीर मी असे फ्राय करून घेतलेत आणि इथे वाटाणे सुद्धा बॉईल करून घेतलेत। आता मोदकाचं सारण झालं की आता आपण भाजी बनवायला घेऊया। आज मी मस्त अशी पनीरची भाजी करणार आहे। त्यासाठी हा मसाला मी तयार करून घेतला आहे। आणि ते मोदकाचे सारण आज मी उकडीचे नाही तर गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहे। आता इथे सारण माझं तयार होत आहे, तोपर्यंत चला आता मी भाजी बनवून घेते, कारण की आता मुलांची सुद्धा यायची वेळ झाली आहे। त्यांना आल्यावरती भूक लागते, जेवायला लागते त्यांना। तर चला आता मी सर्वप्रथम भाजी तयार करून जर खरंच माझे व्हिडिओ जर खरंच आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा आणि मला असाच सपोर्ट करत राहा, कारण की तुमचा सपोर्ट जर मिळाला तर मला अजून व्हिडिओ बनवायला उत्साह वाटतो। कारण की जर तुमचे व्ह्यूज नाही आले तर मग मन जरा नाराज होतं। आणि जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा। असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा। तुम्ही इथे पाहू शकता माझ्या मुली अशा प्रकारे मी गव्हाचे मोदक बनवून घेते सगळे। इथे माझ्या मुलीने सुद्धा मला मदत केली। आता इथे मस्त आपली अशी पनीरची भाजी तयार आहे आणि इथे मी आता मोदक उकडण्यासाठी ठेवलेले आहे। आता इकडे चपात्या बनवून घेते। अशा प्रकारे सर्व काम आवरलं आणि किचनसुद्धा क्लीन करून घेतलं। मस्त आपली पनीरची भाजी, चपात्या आणि मस्त असे गरम गरम उकडीचे गव्हाच्या पिठाचे मोदक तयार आहेत। तर अशा प्रकारे माझं सर्व जेवण बनवून झालेले आहे। मस्त आपले असे उकडीचे गव्हाच्या पिठाचे मोदक, पनीरची भाजी आणि चपात्या। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि प्लीज व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। त्यानंतर आम्ही आरती केली आणि लगेच जेवायला बसलो। तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा।